ऑलमोस्ट रात्रीचे 11 वाजले आहेत आणि इथे अंगणामध्ये आम्ही पताके लावायचं काम करतोय। सो आता आम्ही सावर्डा मार्केटला चाललो आहोत। काही सामान घ्यायचंय घरचं। किती काही आपण शॉपिंग केली तरी थोडीफार ऐन टाइमापर्यंत राहतच, तसं बारीक सारी काय काय राहिलंय। प्लस मला अर्जुनसाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत। त्याचं मॉइश्चरायझर मी विसरून आली आहे। त्याची स्किन, फेसची स्किन आहे ना इथे बऱ्यापैकी ना ड्राय झाली। मी आता मॉइश्चरायझर आणायला चालली आहे आणि आम्हाला मोठी लिस्ट दिलेली आहे घरातून, ते सामान पण घ्यायचं आहे। सो तुम्हाला सावर्डा बाजारपेठ पण दाखवते। दुपारचे 12 वाजले आणि एवढं रखरखत ऊन आहे, तुम्ही बघू शकता सगळीकडे प्रचंड प्रमाणामध्ये ऊन जाणवतंय। आणि तुम्हाला मी काल जे मठ दाखवलं ते बघा, पुन्हा इथूनच आपण जाणार आहोत बाजारामध्ये। सो रात्रीचं दाखवलं होतं अंधारात आणि आज तुम्हाला मी दिवसाचा लुक दाखवते। बघा अशा प्रकारचे मावळे आहेत, काही घोड्यावरती आहेत, काही उभे मावळे आहेत आणि हा मेन गेट आहे। सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। ऍक्च्युली मी आता मोबाईल माझा रेंजमध्ये आल्यानंतर सगळ्यांचे मेसेजेस यायला लागले की पाडव्याच्या रंगपंचमीच्या शुभेच्छा म्हणून। तेव्हा लक्षात आलं, कारण गावाला युजली रंगपंचमी वगैरे काही खेळत नाहीत, त्यामुळे माझ्याही लक्षातच नाही की आज रंगपंचमी आहे ना। आणि आम्ही काही कलर वगैरे आले ना, आता आपण कलर घेऊया है ना। मी माझ्या मामाच्या मुलाला घेऊन आलेली आहे, हा आहे सर्वेश। आणि आता आम्ही कलर्स घेतो आणि आमच्या घरी पण माहित नाही कोणाला की रंगपंचमी आहे। सो आता आम्ही कलर घेतो आणि सगळ्यांना घरी जाऊन कलर लावतो। आता आपण पोहोचलेलो आहोत सावर्डा बाजारपेठ मध्ये आणि ऍक्च्युली ही एवढी मोठी बाजारपेठ आहे, पण सध्या इथे एवढं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, चौपदरीकरण करत आहेत रोडचं। तुम्ही बघू शकता, त्यामुळे सगळीकडे ही दुकानं आहेत ना, रोडच्या आजूबाजूला पूर्ण दुकानं होती आणि एवढी गजबजलेली ही बाजारपेठ होती, पण आता सगळी दुकानं हटवली आहेत आणि आता हे रोडचं काम सुरू आहे। आणि मुंबईला जे जे मिळतं ना ते सगळं या बाजारपेठेमध्ये मिळतं, त्यामुळे सावर्डा बाजारपेठ म्हणून खूप प्रसिद्ध बाजारपेठ आहे ही। बिल्डिंग मध्ये लावू काय? आता आम्ही इथे स्वामी समर्थांची फ्रेम शोधत आहोत, मामाला घरी लावायची आहे, पण इथे मनासारखी फ्रेम मिळत नाही। ऍक्च्युली फ्रेमच मिळत नाहीये, एकच आम्हाला दिसली पण ती काही मामाला आवडली नाही। सो इथे आम्हाला बॉल मिळालेले आहेत। आता अर्जुनसाठी मी एक रेड कलरचा बॉल घेते। इथे रस्त्याच्या कडेला तुम्हाला अगदी छोटी छोटी दुकानं दिसतील। चिंचेचा पाला आहे। तर आता आमची जेवणं वगैरे झालेत सगळ्यांची मस्तपैकी आणि आता आम्ही रेडी होणार आहोत, कारण आता संध्याकाळी म्हणजे होमाजवळ जायचंय। ती काल तुम्ही माड पाहिलातच, किती सुंदर पद्धतीने माड सगळे गावकरी मिळून नाचवत होते। आणि खरं सांगू का, ते पाहताना इतकं भारी वाटत होतं ना। फक्त चंद्राचा प्रकाश होता, पायामध्ये चप्पल नव्हत्या, पण इतके बेभान होऊन सगळे गावकरी माड नाचवत होते। ते दृश्य बघण्यासारखं होतं खरं। की होमाचा जो प्रकार असतो, होमाची जी प्रथा आहे, जी प्रत्येक गावोगावी कोकणामध्ये पार पडते, ती बघायला किती सुंदर असते। आणि इतका मोठा होम लागतो ना होळीचा, तर ते पण दृश्य आणि ते पण सगळं बघण्यासारखं असतं। तर पाहुणे यायला सुरुवात झालेले आहेत आणि मावशी आलेली आहे आता, आणि अर्जुनचा चेहरा बघा किती खुश झाला सगळ्यांना बघून। ये कोण आला? आता रेणू, साक्षी ते सुद्धा येणार आहेत। सिया, अगं बाई ये ना, त्याला घे तरी सिया का ये, लवकर ये, ये आता, ये आता, ये आता, ये आता, ये बाई कोण आलं? ही कोण आहे? कोणाची सिया?
अर्जुनची सी आहे। आता मी केदाराच्या मंदिराजवळ आलेलो आहोत। इथे हे केदारनाथाचं मंदिर आहे आणि इथे गावचा होम लागणार आहे। सो हे आहे आमचं श्री केदारनाथ मंदिर। काम सुरू आहे आणि पुढे ढोल ताशांचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी 6:15चा टाइम दिला होता आणि आता एक्झॅक्ट 6:15 झालेले आहेत। तर टायमावरतीच होम लागतो। हा वरचा होम लागल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली जायचं आहे। तिथे गावाचा होम सुद्धा लागतो, तो पण पाहायचा आहे। आता होम लागून झाल्यानंतर गावकरी पालखी नाचवणार आहेत होमाजवळ। पण सुरुवातीला जे नवीन लग्न झालेली जोडपी असतात, जे नवरदेव असतात, ते पहिल्यांदा पालखीचे 5 प्रदक्षिणा घालतात होमाला आणि त्याच्यानंतर मग गावकरी जी मंडळी असतात ती पालखी नाचवतात। आता पालखी इथे विराजमान झालेली आहे सानेवरती आणि आता सगळेजण दर्शन घेतील त्या पालखीचे, देवाचे। आता आम्ही तिघजण चालू आहे ट्रिपल सीट खालच्या होमासाठी। बहुतेक तो खालचा होम लागला असेल, कारण वरचा होम लागल्यानंतर लगेचच खालचा होम लागतो। पण आता बघू आपल्याला भेटला तर। आणि खालचा होम ऑलरेडी लागलेला आहे, पण आपल्याला ॲटलिस्ट पालखी नाचवताना तरी भेटलं पाहिजे। थांबव इथे हा जो होम आहे तो ऑलरेडी लागलेला आहे। आता सानेवरनं पालखी बाहेर काढत आहेत। आता इथे सुद्धा होळीला पहिले 5 प्रदक्षिणा घातल्या जातील आणि मग पुन्हा पालखी नाचवतील।
पाण्यावरती विराजमान झालेली आहे। तर आता आम्ही सगळी मंडळी घरी चाललो आहे आणि आता घरी जाऊन आपल्याला पुढची तयारी करायची आहे, कारण पालखी उद्या आपल्या घरी येणार आहे। त्यामुळे बाकीची जी सजावट आहे, सारवण आहे, रांगोळ्या, त्या सगळ्याची तयारी करायची आहे पुढची। त्यासाठी आता आम्ही घरी चाललो आहोत। टाळ्या वाजव, कशी दिसते टाळ्या? ही आमची देवाची ओटी आहे जी घराच्या मधोमध असते आणि त्याच्या पुढे आहे हे देवघर, देवाची खोली। आणि ही अशा प्रकारे आम्ही संपूर्ण सजावट केलेली आहे, कारण ह्याच ओटीवरती पालखी विराजमान होणार आहे। मंडळींची पडवीमध्ये क्रिकेटची मॅच सुरू आहे। चल आउट कर त्याला। आणि अर्जुन अंपायरिंग करतोय। इथे सगळ्या गावातला महिला मंडळ आलेला आहे। उद्याच्या जेवणाची तयारी सुरू आहे आणि इथे अर्जुन पण त्यांना हेल्प करतोय दाणे सोलायला। अर्जुन पण सगळ्यांना हेल्प करतोय। सो इथे महिला मंडळांचं सगळं कार्यक्रम सुरू आहे। भाज्या बिज्या निवडून ठेवायचं, मसाले करून ठेवायचं आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 11 वाजले आहेत आणि इथे अंगणामध्ये आम्ही पताके लावायचं काम करतोय आणि इथे अर्जुन अंगणामध्ये पताके मोजतोय है ना पिल्लू? किती छान लावलेत ना पताके, छान छान। तुला इतकी मजा वाटते, इथे मोकळं अंगण भेटलेलं आहे आणि मोठंच्या मोठं घर, त्यात एवढी माणसं। त्याला असं वाटतं की आता मी काय करू आणि काय नको, नुसता पळतोय, धावतोय, पडतोय, मस्त एन्जॉय करतोय। तिथून त्या दरवाजातून आलास की याला मंदिरात पळत पळत आलास की ओटीवर, आणि ओटीवर खाली पडली आणि मंडळी, असा होता आमचा आजचा दिवस। पूर्ण दिवस धावपळीमध्ये गेलेला आहे आणि एका साईडला मला अर्जुनला पण बघायचं होतं, सो त्याला सांभाळून मी ब्लॉग करत होती, त्यामुळे बरेचसे मूवमेंट माझ्याकडनं मिस झालेले आहेत। सो फायनल आमची सगळी तयारी झालेली आहे, सगळ्या बायका, सगळी मंडळी घरी गेलेली आहेत आणि आता जवळजवळ 1:30 वाजलेला आहे आणि उद्या सकाळच्या दिवसासाठी आम्ही पण मस्त रेडी होणार आहोत। उद्या सकाळी आम्ही सगळ्या जणी नऊवारी नेसणार आहोत। आमच्या घरी मान आहे पालखीचा, उद्या पालखी वस्तीला असणार आहे, त्यामुळे आम्हा सगळ्यांसाठी खूप स्पेशल डे आहे। तर आम्ही सगळ्या जणी नऊवारी नेसणार आहोत, त्यासाठी मी आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे। साडी, दागिने सगळं मी बाजूला काढून ठेवलं आहे, जेणेकरून उद्या घाई होणार नाही माझी, कारण मला 1-2 जणींना साडी नेसवायची सुद्धा आहे आणि सकाळी आमच्याकडे जवळजवळ 11 वाजता पालखी येईल आणि मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। सो जी शेणाने सारवायचं उग्र आहे ते सगळं सकाळी होईल, रांगोळ्या काढल्या जातील। तर बस आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही सगळी झोपायला जातो, कारण 1:30 वाजलाय, सकाळी लवकर उठायचं आहे। तर हा व्लॉग मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला हा व्लॉग बघायला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया उद्याच्या नवीन आणि मस्त एका व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।